गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डेमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आता ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे युरोपियन मार्केट्स सुट्टीवर आहेत, परंतु आज रात्री US मार्केट उघडले जाणार आहेत. आता काल US मार्केट बंद होतं, आपल्याकडेही सुट्टी होती, त्यामुळे फार काही ग्लोबल काही सिनेरिओ नाही आहे, परंतु काल लोकल सिनेरिओ मात्र आहे, तो आपण डिस्कस करू. त्याआधी पाहूयात की जेव्हा मार्केट चालू होतं मंगळवारी तेव्हा FIAचा काय डेटा होता. तर FIAजनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 2500 कोटींच्या आसपास आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2800 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय, जे FIAज अजून सुट्टीवर गेलेले नव्हते तर ते लोक जास्त आपलं काय आहे ते पोर्टफोलिओ मोकळा करतात, कारण त्यांचं फायनान्शियल इयर जे आहे तर ते 31 डिसेंबरला संपत असतं, जसं आपल्याकडे मार्चला संपतं तसं. त्यामुळे मे बी ते प्रॉफिट बुकिंग करत असतील. परंतु आता येणाऱ्या जानेवारीमध्ये जे काही मेजर इव्हेंट्स आहेत तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, कारण जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट्स यायला सुरुवात होणार आहे क्वार्टर 3चे. त्यानंतर डिसेंबर 2022च्या आसपास जे डोनाल्ड ट्रम्प आहेत तर ते व्हाईट हाऊसमध्ये येतील आणि तिथनं पुढं ते चार्ज घेतील आणि 1 फेब्रुवारीला आहे बजेट. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर्ड इन करणं अजून बाकी आहे. त्यामुळे मार्केटमध्ये बरीच उलथापालथ होणार आहे हे मात्र नक्की, आणि जानेवारीसुद्धा प्रचंड व्होलाटाईल राहणार आहे. त्यामुळे पाहूयात मार्केट कुठल्या बाजूला जात आहे. परंतु सध्या जर मार्केटची परिस्थिती पाहिली तर मार्केट एकदम बॉटमला आहे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास, कारण 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज पडतं साधारण 23,500 ते 23,400 याच्या दरम्यान. परंतु मार्केट त्याच्यावर ट्रेड करते, परंतु नेगेटिव्ह साईन हे आहे की 20 डे आणि 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करते. आता यूट्यूबवरती बरेच लोक टाकतात सध्या की बुलिश हरामी पॅटर्न बनतोय, डाऊन साईडला एकदम सेलिंग थांबलंय. तर साहजिकच आहे की ते FI जे आहेत जे सेल करतायत तर ते सेलर्स सध्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे आयदर 1-2-3 दिवस थांबा किंवा मग जानेवारीमध्ये काय होतंय ते पहा. परंतु जेवढं तो झोन चॉपी होत जाईल तर तेवढं ते आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड ब्रेक होण्याचे चान्सेस खूप हायली आहेत. आणि सध्या जर एकंदर सिनेरिओ पाहिला तर ते डाऊन साईडलाच ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. परंतु जेव्हा एखादी मोठी रॅली बनणार असते तेव्हा सगळ्यांचे स्टॉप लॉसेस खाऊनच मग मार्केट लिक्विडिटी घेऊन वर जात असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा सगळ्यांना वाटतं की मार्केटनं वर जावं तेव्हा कधीच जाणार नाही, आणि जेव्हा मार्केटमध्ये सगळे होप सोडून देतात रिटेलर्स तेव्हाच मार्केट अपसाईडला रॅली करतं, हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज याला वॉच करत राहणं, आणि जी लास्ट आपण काय म्हणतो की लेवल आहे 23,250, तर यालासुद्धा फार प्रचंड महत्त्व आहे आणि त्यानंतरच आपल्याला एक फ्रेश सेल ऑफ पाहायला मिळू शकतो मार्केटमध्ये. तर मग आता पाहूयात की आज काय होऊ शकतं. तर त्याआधी काल RBIकडनं एक बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे. तर त्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले की Q2पेक्षा Q3चा जो GDP आहे तर तो बेटर राहणार आहे. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं आहे की Q2मध्ये मेजर राज्यांमधले इलेक्शन्स असल्यामुळे गव्हर्नमेंटनं स्पेंडिंग बंद केलं होतं आणि त्यामुळे आपल्याला GDP एकदमच ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. परंतु ते स्पेंडिंग आता पुन्हा सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला Q3मध्ये एक चांगला GDP आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर हे रिझनसुद्धा जस्टिफायबल आहे. तर त्याच्यामध्ये आपण अजून एक ॲडिशन जर घेतलं तर आपल्याला कन्फर्मेशन येईल, आणि ते ॲडिशन आहे पेट्रोल डिझेलच्या कन्झम्पशनचं. पेट्रोल डिझेल कन्झम्पशनचा जो डेटा आहे तो असं सांगतो की जुलै ते सप्टेंबरपर्यंत, जुलै ऑगस्ट नॉर्मली, तर या 2 महिन्यामध्ये प्रचंड ड्रॉप झाला होता आपला डिझेल आणि पेट्रोलचा सेल. तर हे आपल्याला काय इंडिकेट करतं की साहजिकच आहे की जर ट्रान्सपोर्टेशन कमी झालं असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या GDPवरती 100% पाहायला मिळतो. परंतु आता डिसेंबरपर्यंतचा ॲज ऑन डेट जर आपण डेटा पाहिला तर तो पहिल्यापेक्षा खूप जास्त सेल आपल्याला पेट्रोल डिझेलमध्ये पाहायला मिळतोय. मग साहजिकच आहे, जर ट्रान्सपोर्टेशन खूप हेवी प्रमाणामध्ये जर वाढलेलं आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सेल्सवरती नक्कीच पाहायला मिळेल आणि ते सगळं इन्क्लूड होईल पुन्हा GDPमध्ये. त्यामुळे येणारा जो काही GDP डेटा आहे आणि येणारे जे काही कंपनीचे रिझल्ट्स आहेत तर ते पहिल्यापेक्षा चांगले लागतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे.
त्यामुळे पाहूयात की आता कंपन्या येणाऱ्या जो नवीन महिना आहे तर त्याच्यामध्ये काय गायडन्स देत आहेत. तर ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण रिझल्ट येण्याआधी कंपन्यांचे गायडन्स येतात आणि त्यानंतर मग रिझल्ट येत असतात. तर मग पाहूयात की काय होतंय. तर आज आहे मंथली एक्सपायरी निफ्टीची, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी तर राहणारच आहे. जर आपण ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर ओपन इंटरेस्टला पुट साईडला सगळ्यात जास्त 23,500ला रायटिंग झाले आणि हायर साईडला जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 23,800, 23,900 आणि 24,000ला सगळ्यात हेवी कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आणि जर आता आपण FISDIचा जर ऑप्शन्समधला डेटा पाहिला तर FIs बेरिश आहेत. त्यानंतर जे प्रोप्रायटरी डेस्क ट्रेडर असतात जे फक्त ट्रेडिंग करतात तर ते न्यूट्रल आहेत आणि जे रिटेलर्स आहेत ते बुलिश आहेत. त्यामुळे आता कोण कोणाला जॉईन करतंय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे इक्वेशन्स डिपेंड आहेत की कोण कोणाला जॉईन करते, त्या पद्धतीने मार्केट कुठल्या बाजूला रॅली करेल. तर मग आज जर आपण मार्केटमधली रेंज पाहिली तर हायर साईडला 24,000 आणि डाऊन साईडला 23,500 या दरम्यान मार्केट कुठेही क्लोज होऊ शकतं, परंतु व्हॉलॅटिलिटी मात्र राहणार आहे, कारण स्टॉक ऑप्शनसुद्धा आज एक्सपायर होत असतात. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे गिफ्ट निफ्टी. तर गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 30 ते 40 पॉईंट हायर म्हणजेच गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर मग चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.